बहुजन संघटक मधील सन्मित्रांनी राहुल खांडेकर, रमेश आराख आणि त्यांचे सन्मित्रांनी मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने बोलण्यास मी प्रारंभ करतो। सन्मित्रांनो, आपण यथार्थपणे जीवन जगत असतो असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक प्रश्न आपल्या मनात रेंगाळत असतो। तो प्रश्न म्हणजे कुणामुळे असे जीवन जगायला मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेबांमुळेच यथार्थपणे जीवन जगायला मिळते असे आहे। जीवन जगत असताना आपल्या मनात निर्माण होणाऱ्या वेदना आणि वेदना निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आपल्या मनातील संवेदना, आपली संवेदनशील वृत्ती, यामुळे मन अस्वस्थ होते आणि या अस्वस्थतेतूनच प्रत्येकच साहित्यकृतीची निर्मिती होत असते। नव्हे, तशी निर्मिती व्हायला ही अस्वस्थताच कारणीभूत ठरते। आज मला दिलेला विषय गझलमधून येणारे बाबासाहेब आंबेडकर हा आहे। या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे। त्यामुळे मी आंबेडकरवादी गझलेतून येणारे बाबासाहेब गझलेमध्ये कशा स्वरूपात येतात या विषयाच्या संबंधाने तुमच्याशी मी संवाद साधणार आहे। तुम्हाला माहीत आहेच की आंबेडकरवादी गझलमधून सर्व कल्याणाचा विचार होतो। आंबेडकरवादी गझलमधून मनाच्या पुनर्रचनेचा विचार केला जातो। पुनर्रचना म्हटले की मनातील विकारांचे निर्मूलन आणि कुशल गोष्टींचे प्रस्थापन असते। धम्माचे प्रयोजनही हेच आहे। धम्माचा हेतू जगाची पुनर्रचना करणे हाच आहे। असे केले तरच मनात मंगलमयतेचा सुगंध दरवळत असतो। आपल्या मनातून जुन्या परंपरा, माणुसकीच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विकार हद्दपार करावे लागतात आणि शुद्ध विचार, कुशल विचारानेच पुढे जावे लागते। आंबेडकरवादी गझलेतून असा पुनर्निर्माणाचा विचार येत असतो। त्याप्रमाणे शब्द, प्रतिमा, प्रतीके योजावी लागतात। त्यामुळे या गझलेतून प्रकट होणारा हुंकार मानवतेची प्रस्थापना करण्यासाठीच असतो। यातूनच नैतिकतेचा सुगंध दरवळत असतो। यातून डवरणारे शब्द, प्रतिमा, प्रतीके लय घेऊन येतात, ताल घेऊन येतात, छंद घेऊन येतात, स्वर आणि संगीतही घेऊन येतात। ही आंबेडकरवादी गझलची प्रकृती आहे, प्रवृत्ती ही आहे। आंबेडकरवादी गझल सत्याचा आभास निर्माण करणारी नसते, ती सत्य सांगत असते। हे सांगण्याची तिची स्वतंत्र शैली आहे। या शैलीचे आदर्श बाबासाहेब आहेत, बुद्ध आहेत, बाबासाहेबांची चळवळ आहे। त्यामुळेच गझलांमधून बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांच्या विचारांचे प्रकटीकरण होत असते। या दृष्टीने गझलांचा अभ्यास केला तर गझलकारांच्या गझलांमधून भीम, बा, आंबेडकर, बाबा, भीमराया, भीमबाबा अशी नामदर्शक प्रतीके अनेकांच्या गझलांमध्ये उपयोजित होताना दिसतात। त्यापैकी काही गझलकारांच्या गझलांचा या ठिकाणी मी आढावा घेत आहे। ही नामदर्शक प्रतीके ज्या गझलकारांच्या नावाचा उल्लेख करतो आहे, ज्यांच्या गझलांमधून अभ्यासली आहेत, त्यांची नावे वामनदादा कर्डक,
सुरेश भट, भाऊ पंचभाई, सुदाम सोनुले, सिद्धार्थ भगत, प्रकाश कांबळे, प्रीती जामगडे, रमेश सरकाटे, विनय मिरासे आणि मी स्वतः अशी काही नावे आहेत. वामनदादा कर्डक यांच्या गझलांपासून सुरुवात करूया. वामनदादा कर्डक यांच्या गझलांमधून बाबासाहेबांची चळवळ वजा केली तर त्यांच्या गझला पंख नसलेल्या पक्षिणीप्रमाणे होतील. कारण त्यांच्या गझलचाच नव्हे तर गीतरचनेचा सुद्धा पासवर्ड भीम हाच आहे आणि हे मी अनेक लेखांमधून सांगितले आहे. वामनदादांच्या संग्राम पीठक या गझल संग्रहातील जवळपास 90% गझलांमधून भीम हे नामदर्शक प्रतीक आलेले आहे. त्यातील काही गझला मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. त्यांची गझल अशी आहे. या गझलेमध्ये भीम हे नामदर्शक प्रतीक आलेले आहे. वामनदादा लिहितात, भीमाच्या ग्रंथामध्ये पाहिला नवा भारत, तिथेच हाय परी राहिला नवा भारत. बयेच्या बालकांनी भीमग्रंथ वाचावा, अचूक दाखवावा आईला नवा भारत. आणखी काही उदाहरणे मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे, उगीच आता भिवू नका रे या सापाच्या कातीला. या ठिकाणी भीमाने असा शब्द उपयोजित केलेला आहे. पुढे ते असं म्हणतात पुढच्या एका गझलमध्ये, जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. जुलमी चाकरीचे आणि भाकरीचे, प्रश्न पामराचे ताडले भीमाने. वामनदादांनी या गझलमध्ये भीमाने हा रदीफ वापरलेला आहे. आणखी पुढे आपण जाऊया. भीमजयंतीसाठी आले घाटावरचे घाटी ग, घाटावरचे घाटी आले नाग भीम नदीच्या काठी ग. वामनवाणी गायक सारे भीमगर्जनेसाठी ग, कांदा मिरची भाकर भाजी बांधून आले पाठी ग. या ठिकाणी वामनदादांनी भीम हे प्रतीक भीम नदीच्या काठी भीमगर्जनेसाठी अशा पद्धतीने वापरलेले आहे. गझलमधील या द्विपदीचा अर्थ तुम्हाला समजला आहेच, त्यामुळे त्यातील अर्थ समजावून सांगितले पाहिजे असे नाही. वामनदादांची भाषा बोलीभाषा आहे, साधी आहे, सुलभ आहे, सोपी आहे. त्यामुळे त्यांच्या रचनातील शब्द पटकन लक्षात येतात, त्यांचे संदर्भ लक्षात येतात, अर्थही लक्षात येतात. या संदर्भात आणखी काही शेर मी वाचतो आहे. वामनदादा पुढे लिहितात, विकता लाज असा सौदेबाज असा, बोलतो मीच इथं भीमा समान आहे. आज आपण बघतो की जो तो मीच भीमा समान आहे असं म्हणायला लागलेला आहे. मीच खरा आंबेडकरवादी आहे असे म्हणायला लागलेला आहे. त्यामुळे समाज एकसंध नाही, भिक्खू एकसंध नाही आणि पक्षही एकसंध नाही. प्रत्येकजण मीपणात गुंतला आहे. तरीही वामनदादा म्हणत होते, मज आज भीमाई ठाई माझा समाज आहे, त्यांची मला नि माझी त्यालाच लाज आहे. का तापता उन्हाने या सावलीत येथे, जडत्या जीवा दिलासा येथेच आज आहे. आणि यासाठीच वामनदादा पुढे म्हणतात, माझ्या भीमा परीच मी या भाड फाडतो, काळी असेल ती कृती खेचून पाडतो. माझ्या मनातली कधीही तुमच्या मनातली, वामन परी गली गली झाडून काढतो. वामनदादांनी त्यांच्या गझलांमधून बाबासाहेबांविषयी
नामदर्शक प्रतीके उपयोजित केलेली आहेत. या संदर्भातील काही उदाहरणे मी सांगितली आहेत. सांगण्यासारखे खूप आहे. एका गझलमध्ये वामनदादा लिहितात की भाजीत भीमा आहे, रोटीत भीमा आहे, लाखात काय म्हणता कोटीत भीमा आहे. त्यांच्या गझलांमधून अशी नामदर्शक प्रतीके खूप येतात. परंतु वामनदादा सांगत बसलो तर हा विषय पुढे जाणार नाही आणि वामनदादांच्या गझलांवरच हा विषय थांबेल. त्यामुळे मी पुढचे गझलकार त्यांच्या गझलमध्ये बाबासाहेब कसे येतात हे आपण बघूया. पुढचे गझलकार आहेत सुरेश भट. सुरेश भटांनी किती गझला लिहिल्या असतील हा एक प्रश्न आहे. ते मोठे गझलकार आहेत. त्यांचे गझला अशा अनेक कविता संग्रहामध्ये, त्यांच्या कविता संग्रहांमध्ये विखुरलेल्या आहेत. इव्हन एल्गारमध्ये सुद्धा काही कविता आहेत. माझ्याकडे उपलब्ध असलेला रंग माझा वेगळा त्यांचा कविता संग्रह, सप्तरंग, एल्गार, झंझावात या कविता संग्रहामध्ये समाविष्ट असलेल्या गझला वाचल्यात. परंतु झंझावातमधील एकाच गझलेत, झंझावात हा कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहामध्ये एकाच गझलेत बाबा हे नामदर्शक प्रतीक मला आढळले आहे. या गझलमधून बाबा हा रदीफ घेऊन त्यांनी गझल लिहिलेली आहे. ती कशी आहे ते बघूया. एकमेव गझल असल्यामुळे मी सुरेश भटांनी लिहिलेली ही गझल पूर्ण मी वाचून दाखवत आहे. सुरेश भट लिहितात, कुठे गेलास तू माया तुझी का आटली बाबा. फार सुंदर गझल आहे. कुठे गेलास तू माया तुझी का आटली बाबा, कुठे गेलास तू छाती जगाची फाटली बाबा. पुन्हा यंदा सभा झाल्या, पुन्हा नेते जमा झाले, पुन्हा त्यांनी उधारीची मिठाई वाटली बाबा. कुणी केली दगाबाजी, कुणी केले तुझे सौदे, तुझ्या मागे तुझे स्वप्न कुणीही छाटली बाबा. कसा आता सुरू झाला जमाना हा दलालांचा, कसा आता सुरू झाला जमाना हा दलालांचा, कशी आता पुढाऱ्यांनी दुकाने थाटली बाबा. तुझा तो घास प्रेमाचा जगायाला पुरे होता, तुझा तो घास प्रेमाचा जगायाला पुरे होता, तरी का बरे खुर्ची तयानी चाटली बाबा. तुला न गौतमाला ही विकाया काढले त्यांनी. दुःखाची गोष्ट आहे. तुला न गौतमाला ही विकाया काढले त्यांनी, तुझ्या नावावरी त्यांनी कमाई लाटली बाबा. अशी श्रद्धांजली, हा शेवटचा शेर आहे बघा कसा, फार सुंदर शेर आहे. अशी श्रद्धांजली आम्ही कधीही पाहिली नाही, निघाली टेबला खाली रिकामी बाटली बाबा. सुरेश भटांचे मन संवेदनशीलच होते. या संवेदनशील मनातून ही वेदना त्यांनी मांडली आहे, अभिव्यक्त केली आहे. त्यातील शेर वर्तमानाची कहाणी सांगत आहेत. या गझलेतून व्यक्त झालेल्या वेदना सत्यावर आधारित आहेत, नव्हे ते सत्यच आहे. सुरेश भटांच्या या गझलेतून अधोरेखित झालेले प्रश्न आज आपणासही पडले असतीलच. आपल्या समोर उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजे असे मला वाटते. त्यांचेच समवयस्क गझलकार भाऊ पंचभाई यांनीही अनेक गझलांमधून भीमबाबा, भीमराया अशी नामदर्शक प्रतीके उपयोजित केली आहेत. भाऊ पंचभाई त्यांच्याविषयी थोडे सांगून त्यांच्या गझलांकडे मी वळतो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे भाऊ पंचभाईंचे नाव. भाऊ पंचभाई यांचे नाव आले की गाता गळा फुलवितो कवी संमेलनाचा मळा असेच म्हणणे सोयीचे होते. किंवा संमेलनांमधून
त्यांनी गाऊन पेश केलेल्या कवितांचा आस्वाद आपण सर्वांनीच घेतला आहे. बाबासाहेबांच्या चळवळीतून लेखणी मिळालेला हा कवी होता. जसे ते चांगले कवी होते तसे ते उत्तम गझलकारही होते. मोडले घर नव्याने उभारू, जिंदगीला पुन्हा हाक मारू, किंवा या गावाच्या बेमानांना इतक्या उशिरा कळले होते, आम्ही जळलो तेव्हा कोठे त्यांचे गाव उजळले होते, अशा अनेक उत्तमोत्तम गझला त्यांनी लिहिल्यात. त्यामुळे मी स्वतः त्यांच्या गझलगंध हा गझल संग्रह संपादित केलेला आहे. या गझलकाराचे गावावर खूप प्रेम होते, त्यामुळे गावावर त्यांच्या खूप साऱ्या गझला आहेत. त्यांच्या स्वप्नातील गाव कसे असावे याचे स्वप्न देखील त्यांनी पाहिले होते. त्याच गझलमधून भीम ही नामदर्शक प्रतिमा कशी येते ते बघूया. ते लिहितात, स्वप्न माझे असे पूर्ण झाले व्हावे, स्वप्न माझे असे पूर्ण व्हावे, स्वप्न माझे असे पूर्ण व्हावे, भीमगंधात हे गाव न्हावे. स्वप्न माझे असे पूर्ण व्हावे, भीमगंधात हे गाव न्हावे. यातून भीमगंध अशी सुंदर प्रतिमा त्यांनी उपयोजित केलेली आहे. भीमगंध ही नवी प्रतिमा आहे. मी 2 मिनिटे विषयांतर करून असे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासन मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे असे नेहमीच म्हणत असते. आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही जण प्रयत्नही करीत आहेत. हे सर्व ठीक आहे, परंतु आंबेडकरवादी साहित्यकारांनी अनेक नव्या शब्दांची निर्मिती केली आहे. त्यावर अगोदर काम करा, नवीन शब्द निर्मिती शोधून काढा, अशा शब्दांचा शब्दकोशात समावेश करा आणि नंतर बाकीच्या गोष्टी करा. नवीन शब्दांचा समावेश शब्दकोशात झाला नाही तर भाषा समृद्ध झाली असे कसे म्हणता येईल. हे काम खरे तर भाषा संचालनालयाचे आहे. त्यांनी भाषा संचालनाचे काम निष्ठेने केले पाहिजे. त्यासाठी एक समिती नेमली पाहिजे आणि नवीन शब्दांचा समावेश शब्दकोशामध्ये करायला पाहिजे असे मला वाटते. भाऊ पंचभाई यांच्या गझलमधून नामदर्शक प्रतिमा प्रतीके आणखी काही शेरांमधून उपयोजित केलेली आहेत. ते लिहितात, मोडली माझी शिडेगा भीमराया, मी तरी जातो पुढे गा भीमराया. मी धुळीचा कण तुझ्या बा माय बापा, मी धुळीचा कण तुझ्या बा माय बापा, पण उडे गगना पुढे गा भीमराया. संपूर्ण गझलच भीमराया हा रदीप घेऊन लिहिली आहे. अनेक गझलकारांनी भीम हे प्रतीक उपयोजित करीत वेगवेगळे आशय घेऊन गझला लिहिल्या आहेत. काही उदाहरणे देऊन माझा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. छाया सोनावणे नावाची गझलकारा आहे, फार सुंदर गझला लिहिते. त्यांनीही भीमबाबा हा रदीप घेऊन गझल लिहिली आहे. त्या लिहितात, वादळी आयुष्य जगले भीमबाबा, या जगाचा सूर्य ठरले भीमबाबा, पोटच्या गोळ्यास देता मूठ माती, अनमनातून खूप रडले भीमबाबा. मित्रहो, मी माझ्या ह्या विवेचनामध्ये रदीप हा शब्द वापरलेला आहे. रदीप, काफिया, अलामत, यती हे शब्द आता नवखे राहिलेले नाहीत. हे याचे अर्थ तुम्हाला सांगण्याची आता गरज पडणार नाही आणि पडू नये इतके ते शब्द गझलच्या माध्यमातून रुळलेले आहेत. पुढे विजयालक्ष्मी वानखेडे यांनी आंबेडकर हे रदीप घेऊन गझल लिहिलेली आहे. त्या लिहितात, न्यायाकरता प्राणपणाने लढतो आहे आंबेडकर, या देशाला आज नव्याने कळतो आहे आंबेडकर. गोळ्या घाला करवा हत्या, दळपून टाका रे सत्य, गोळ्या घाला
करवा हत्या, दळपून टाका रे सत्य, बंदुकीशी पेनाने हा लढतो आहे आंबेडकर. आजच्या परिस्थितीवर लिहिलेली ही गझल आहे. पुढे सुदाम सोनुलेही आपल्या गझलांमधून बाबासाहेबांचं नाव बा उपयोजित केलेले आहे. ते लिहितात, तुझ्या श्रमाने खडकावरती अंकुरले आभाळ निळेबा, तुझ्या प्रयत्ने वाळूवरती मोहरले आभाळ निळेबा, लुटून न्यावे काळोखाने उजेडगामी गाव दिशाचे, अशा दुपारी तुझ्या करांनी पांघरले आभाळ निळेबा. या ठिकाणी बा हे रदीफ, एकाक्षरी रदीफ वापरलेला आहे. मी स्वतः बा भीमा हा रदीफ घेऊन एक गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी लिहिले आहे, मानसे लढाऊ बा भीमा, जाहली दिखाऊ बा भीमा, सारखा युगंधर सांगतो तू नसे मिटाऊ बा भीमा. विनोद बुरबुरे यांनी सुद्धा आंबेडकर हा रदीफ घेऊन गझल लिहिली आहे. ते लिहितात, साऱ्या जगाचे हे निळे होईल घर आंबेडकर, तू एकदा या आपल्या श्वासात भर आंबेडकर, त्या क्रूर काळाची पुन्हा मोडायला बडवेगिरी, मी वर्तमानाची आता घेतो नजर आंबेडकर. सूर्यकांत मुनघाटे यांनी भीमबाबा हा रदीफ घेऊन गझल लेखन केलेले आहे. ते लिहितात, धम्मचक्राच्या गतीची शान आहे भीमबाबा, विश्वव्यापी मानवी कल्याण आहे भीमबाबा. भीमबाबा हा रदीफ यांच्या या गझलेमध्ये त्यांनी उपयोजित केलेला आहे. भीम बा आंबेडकर, भीमबाबा, भीमराया हे अनेक प्रकारच्या संदर्भात अनेक आशय घेऊन अनेक गझलकारांनी उपयोजित केलेले आहे. ते आतापर्यंत आपण बघितलेच. आणखी काही उदाहरणे मी वाचून दाखवणार आहे. परंतु गझल लेखन करताना नेमकी काय काळजी घ्यावी लागते हेही आपण पाहणार आहोत. गझल लेखन करताना बरीच काळजी घ्यावी लागते. कारण बा, बाबा, भीमा, भीमराया, भीमबाबा, आंबेडकर ही नामदर्शक प्रतीके उपयोजित करताना त्या त्या गझलच्या आकृतिबंधाला अनुसरून योजावे लागतात. त्यातील लगाक्रम लक्षात घ्यावा लागतो. यती, अलामत, विशेष म्हणजे गझलियतकडे लक्ष द्यावे लागते. लय आणि लहेजाकडेही लक्ष द्यावे लागते आणि त्यासाठी ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. रदीफ, काफिया, अलामत आज सर्वांना माहीत झाले, तरीही गझल लिहिणे म्हणजे अभंग किंवा ओवी लिहिणे नसते, किंवा मुक्तछंदात कविता लिहिणेही नसते, किंवा भावगीत किंवा भक्तिगीतही लिहिणे नसते. हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणूनच अशी नामदर्शक प्रतीके योजताना काळजी घ्यावी लागते असे मला वाटते. अशी नामदर्शक प्रतीके आणखी काही गझलकारांनी त्यांच्या गझलमधून, शेरांमधून उपयोजित केली आहेत. त्यांची नावे आणि शेर वाचून दाखवतो. प्रीती जामगडे, जेथवर आकाश हे निस्सीम राहील, भीम होता भीम आहे भीम राहील. आनंद देवगडे लिहितात, हे वाघ चळवळीचे झाले तर सुस्त बाबा, हे वाघ चळवळीचे झाले तर सुस्त बाबा, घेण्या तयार नाही कोणी जबाबदारी. दुसऱ्या एका गझलमध्ये ते लिहितात, खुर्ची समोर झुकली लाचार माणसे अन, खुर्ची समोर झुकली लाचार माणसे अन, बाबा तुझ्या घराचा पुरता लिलाव केला. तर प्रसेनजित गायकवाड लिहितात, पिंजरे तोडायला पाखरांनी सिद्ध व्हावे,
पिंजरे तोडावयाला पाखरांनी सिद्ध व्हावे, भीमरायाची भरारी घ्यावयाला बद्ध व्हावे. अश्विन मोरे यांनीही नामदर्शक प्रतीक योजले आहे. ते लिहितात, हीच माझ्या जीवनाची मानतोरे मी कमाई, भीम झाला बाप माझा, माय झाली ती रमाई. पुन्हा विजयालक्ष्मी वानखेडेच्या दुसऱ्या एका गझलेमध्ये भीम हे नामदर्शक प्रतीक कसे येते ते आपण बघूया. विजयालक्ष्मी वानखेडे लिहितात, तूच आहे रे भीमाच्या संगराचा चेहरा, बोट चेप्या धोरणाचा येऊ देना राग तू. पुढे लिहितात की अंधाराला उजळीत होती माझी रमाई, बा भीमाचे काळीज होती माझी रमाई. गझलच्या संदर्भात एक गोष्ट आज मला सांगू द्या की गझल लिहिताना वृत्तामध्ये बसविण्यासाठी ऱ्हस्व दीर्घाच्या गमती जमती खूप होताना दिसतात. मराठी किंवा आंबेडकरवादी गझल असा भेद मी करणार नाही, पण इथून तिथून सर्वच गझलकारांकडून अशा चुका होतात. भीमा लिहिताना भी हे दीर्घ अक्षर लिहावे लागते. तसेही भीमा हे नाव आहे, त्यामुळे नाव लिहिताना त्यातील अक्षर बदल केला जात नाही. परंतु आम्ही गझलकार भीमा हे नामदर्शक प्रतीक लिहिताना वृत्तातील लगाक्रम लक्षात घेऊन तो पूर्ण करण्यासाठी उच्चारानुसार म्हणजेच गरजेनुसार कधी ऱ्हस्व तर कधी दीर्घ लिहितो. म्हणून माझे म्हणणे असे आहे की गझल लिहिताना उर्दूचे सगळे नियम जर स्वीकारित असू तर शुद्ध लिहा आणि उच्चारानुसार मात्रा ठरवा. हा नियमसुद्धा गझलकारांनी स्वीकारायला काही हरकत नसावी. मराठी व्याकरणानुसार भीमातील भी दीर्घ लिहिण्याचा नियम असेल तर वृत्तातील गणपूर्तीसाठी उच्चारानुसार ऱ्हस्व लिहिण्याची गरज पडू नये. असा बदल मराठी बाराखडीतील दीर्घ ई आणि दीर्घ ऊ या दोन स्वरांविषयीच होत असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे सांगणे मला गरजेचे वाटले, त्यामुळे याविषयी मी बोललो. यानंतर आणखी काही गझलकारांनी उपयोजित केलेले बाबासाहेबांचे नाव कसं येते ते आपण बघू. सूर्यकांत मुनघाटे यांनी आणखी काही शेर लिहिले आहेत, ते तुम्हाला मी सांगितले पाहिजे. ते लिहितात, घरट्यात बा भीमाच्या आहे विपुल जागा, आता तरी मुलांनो या झोपडीत यागा. पुढे ते लिहितात, परजवा तलवार आता लेखनीची, लेकरे आम्ही भीमाचे खानदानी. बाबासाहेबांना आपण कसे समजून घेतले आहे याविषयी प्रकाश कांबळे लिहितात, स्पर्शून आंधळ्यांनी हत्ती जसा वधावा, स्पर्शून आंधळ्यांनी हत्ती जसा वधावा, आंबेडकर तसेची समजून घेतले रे. तर विनय मिरासे या भीम हे नामदर्शक प्रतीक त्यांच्या गझलेत उपयोजित केले आहे. ते लिहितात, श्वास झाले खुले, सूर झाले सुरू, लाभले सोहळे, भीम आला म्हणून, संविधानामुळे हक्क ते लाभले, धावले पांगळे, भीम आला म्हणून. रमेश सरकाटे यांनीही बाबासाहेबांचे ऋण व्यक्त करताना लिहिले आहे, तू संविधान दिधले देशास आपल्या, हक्कास जाणतो मी भीमा तुझ्यामुळे. अजीज खान पठाण नावाचे एक नागपूरचे गझलकार आहेत. त्यांनीही बाबा हा रदीप योजून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गझल लिहिली आहे. ते लिहितात, प्रदीप्त होण्या प्रकाश होता, सभोवताली तुझा मलाही. प्रदीप्त होण्या प्रकाश होता, सभोवताली तुझा मलाही, उगाच मी जन्मभर तमाला, घरीच बसलो धरून बाबा. कितीक वाटा समोर होत्या, धरायचे ते न बोट धरले.
कितीक वाटा समोर होत्या, धरायचे ते न बोट धरले, म्हणून मी अन प्रवास माझा अजूनही भरकटू न बाबा. तर सुदाम सोनुले यांच्या नीलमोहर गझल संग्रहातील गझलांमधून बाबासाहेबांच्या प्रती अनेक नामदर्शक प्रतीके आलेली दिसतात. त्यातील काही शेर. सारण्या काळोखैतला एक झाली माणसे, बा भीमाच्या प्रेरणेने नेक झाली माणसे. पुढे ते लिहितात, धूर तेथे आग आहे, सूर तेथे राग आहे, प्रेरणा जेथे भीमाची त्या समाजा जाग आहे. आणि हाही शेर त्यांनी लिहिलेला लक्षात घेण्यासारखा आहे की भीमापरी मुलांनो आजन्म माऊली व्हा, उन्हातल्या पिलांची आभाळ सावली व्हा, तेजासवे भीमाच्या राती लकाकणाऱ्या संघर्ष भावनेने भारावल्या मुली व्हा. भाऊ पंचभाईंनी नामदर्शक भीम हे प्रतीक रदीप म्हणून योजलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या अनेक गझलांमधूनही आणि शेरांमधूनही उपयोजित भीम हे प्रतीक केले आहे. त्यातील काही शेर मी वाचतो. या माझ्या भीमरायाचा बाजार मांडिला त्यांनी, गांडूळ मारण्यासाठी का नाग पाळला त्यांनी. खैरलांजीवर त्यांनी खैरलांजी हा रदीप योजून गझल लिहिली आहे. त्या गझलेत भीम हे नामदर्शक प्रतीक योजले आहे. ते लिहितात, भीमरायाने कधीचे मारले आहे मनूला, त्या मनूच्या वारसांना पोसते ही खैरलांजी. कोंडवाळ्यातून आम्हा मोकळे केले भीमाने, त्याच का जहलात आम्हा कोंडतेही खैरलांजी. मी आणि वामनदादांनीही अनेक गझलांमधून बा भीमा, बाबा, भीमा, भीमराया, भीम, भीमबाबा आंबेडकर असे नामदर्शक प्रतीक उपयोजित केले आहेत. सुरुवातीला मी माझे काही शेर वाचतो आणि वामनदादांच्या गझलांतील शेरांनी या भाषणाचा मी शेवट करतो आहे. माझे काही शेर असे आहेत. पंचशिलेची दरवळ व्हारे भीमपथाने. भीमपथाने हा मी रदीफ योजून गझल लिहिली आहे. पंचशिलेची दरवळ व्हारे भीमपथाने, आग दुहीची विझवू यारे भीमपथाने. एक इथे हा एक तिथे अन एक कुठेही, उसले सांधे जोडू सारे भीमपथाने. दुसरी एक गझलेमध्ये भीम हे नामदर्शक प्रतीक कसे येते बघा. धम्मबीजातून कंकर कचरा निसला का हो, बाबांच्या शपथांचा आवड कसला का हो. लोकजयंती दसऱ्यालाही होती गोळा, धम्मध्वजा घेताना नेता दिसला का हो. आणखी पुन्हा एका गझलेमध्ये मी हे नामदर्शक प्रतीक योजले आहे. मी लिहिले आहे, बा तुझे एल्गारने आलेच नाही, ग्रीष्मता ओलावणे आलेच नाही, बा तुझी मी लेखनी सांभाळली पण निंदका आसूडणे आलेच नाही. पुढे मी एका गझलेत लिहिले आहे, भीमाला सूर्य धरतीचा म्हणून लाटती टाळ्या, नसावे वागणे तत्सम बापुडे काय कामाचे. समीक्षक या जगामधले युगंधर बुद्ध भीमराया, दिशामध दावण्यासाठी मुखवटे काय कामाचे. असाच एक शेर एका गझलेत मी लिहिला आहे. ओळख भीमा म्हणता म्हणता मिटला वामन, ओळख भीमा म्हणता म्हणता मिटला वामन, भीम सख्या रे लक्ष तुझे का वळले नाही. आणि माझ्या गझलमधील शेवटचा शेर म्हणून मी वामनदादांकडे वळतो. शेर असा आहे, तसाही व्हायचा आहे युगंधर अंत जीवनाचा, तसाही व्हायचा आहे युगंधर अंत जीवनाचा. भीमाच्या लेखनीसाठी जगावे आज मी म्हणतो, विजांना सोबती घेऊन निघावे आज मी म्हणतो, कधी तर भारतासाठी लढावे आज मी म्हणतो. वामनदादांच्या अनेक गझलांमधून बाबासाहेब आले आहेत. मी तर म्हणेन की वामनदादांच्या गझलांमधून बाबासाहेब आणि चळवळ वजा केली तर वामनदादांची गझल किंवा गीत रचना धुकधुकीवर येतील आणि त्यांच्या एकूणच रचनांची स्पंदने शिथिल होतील.
त्यापुढे जाऊन मी असेही म्हणेल की बाबासाहेब आणि त्यांची चळवळ नव्याने समजून घ्यायची असेल तर वामनदादांची समग्र गीतरचना वाचावी लागेल. वामनदादा कर्डक यांनी उर्दूतील अनेक प्रकार मराठी आणि हिंदीत आणलेत. याची सविस्तर मांडणी मी वामनदादा कर्डक आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध या पुस्तकातून केली आहे. दादांवर पहिली PhD करणाऱ्या डॉक्टर प्रतिभाताई वाघमारे यांनी तर वामनदादांच्या गझलांचे सौंदर्य विश्व या पुस्तकामध्ये त्यांच्या गझलांचे आशय सौंदर्य, भावसौंदर्य, भाषा सौंदर्य, प्रतीके आणि प्रतिमा उलगडून दाखविल्या आहेत. मराठी गझलच्या संदर्भात जे आजवर कुणीही केले नसेल तसे काम डॉक्टर प्रतिभाताईंनी वामनदादांच्या गझलांवर केले आहे. याचा मला सार्थ स्वाभिमान वाटतो. आंबेडकरवादी गझल वाङ्मयाच्या वर्तुळात नव्याने सामील झाली असली तरी आंबेडकरवादी गझलवर झालेले काम मराठी गझलचा परीघ ओलांडणारे आहे, इतकेच या संदर्भात मी म्हणेल. वामनदादा कर्डक यांनी 1950 पासून गझल लेखन केले आहे आणि त्यांच्या गझलांपासूनच मराठीतील आधुनिक गझलांची सुरुवात झाली आहे. हे माझे म्हणणे धाडसाचे नाही, तेवढे माझे संशोधन आहे. मराठी गझलकारांनी 1950 मध्ये आधुनिक गझल लिहिण्याचा प्रयत्नही केला नसावा. माधव जुलियन यांनी शृंगारप्रधान गझला लिहिल्या आहेत, म्हणजेच स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्णनातून गझला लिहिल्या आहेत. सुरेश भटांनी 1955 पासून गझल लेखनास प्रारंभ केला आहे. त्यात त्यांनी लिहिलेल्या फार कमी गझला आधुनिक वाटतात, परंतु वामनदादांची संपूर्ण गझलच आधुनिक आहे. शृंगारिक गझला त्यांनी लिहिल्या नाहीत. वामनदादांच्या गझलांमधून बाबासाहेब कसे येतात ते सुरुवातीला मी बघितले आहेच. वामनदादा प्रयोगशील गझलकार होते. त्यांनी मराठी वृत्तांचा परीघ ओलांडून काही नवीन रचना केल्या आहेत. त्यातील आशय घेऊन त्या रचनांना मी नावे दिली आहेत. त्यापैकी नवीन वृत्त घेऊन एक गझल वाचतो, माझा विषय संपवतो. वृत्त आहे महादिती हे त्यांच्या नवीन वृत्ताला मी नाव दिले आहे. महादिती हा पाली भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ, महादिती या शब्दाचा अर्थ दृढ निश्चय असा होतो. या शब्दास इंग्रजीत परसेव्हरन्स असा शब्द आहे. वामनदादांनी लिहिलेल्या 4 ओळी अशा आहेत. भाऊ भाऊ मिळून राहू आज भीमापाठी, भाऊ भाऊ मिळून राहू आज भीमापाठी, रान भीमाचे पिकवून दाऊ आज भीमापाठी. वामनवाणी करून विक्री दीन समाजाची, वामनवाणी करून विक्री दीन समाजाची, लाच कुणाची आम्ही न खाऊ आज भीमापाठी, लाच कुणाची आम्ही न खाऊ आज भीमापाठी. बहुजन संघटक माझ्यावर खूप प्रेम करतात. राहुल खांडेकर, रमेश आराख आणि त्यांचे सगळे सन्मित्र माझ्यावर प्रेम करतात. रमेश आराख, राहुल खांडेकर हे माझ्याशी नेहमीच संवाद साधत असतात. त्यांनीच मला या विषयावर बोलण्याचा आग्रह केला. खरे तर हा ग्रंथाचा विषय आहे, परंतु कोणत्याही शेराचे आशयाच्या दृष्टीने विश्लेषण न करता केवळ 16 गझलकारांच्या गझलांमधील बाबासाहेब घेऊन लिहिलेले शेर मी वाचून दाखवलेत. गझलमधून येणारे बाबासाहेब हा विषय देऊन राहुल खांडेकरांनी मला नव्याने अभ्यास करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यांच्या सर्व सन्मित्रांनी मला ही संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बहुजन संघटकाचे आभार मानतो आणि माझा हा दीर्घ विषय, मोठा विषय थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.